राजा परीक्षिती हा एक श्रेष्ठ भक्त आहे, पण परीक्षितीचा जन्म ज्या कुलामध्ये झाला ते कुल सुद्धा फार धन्य आहे. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च धीनम. परीक्षिती हा धन्य आहे, त्याचं कुल धन्य आहे. परीक्षितीच्या कुलाला धन्यता दिली आहे. आपुलिया हिता जो असे जागता हो, आपुलिया हिता जो असे जागता. आपुलिया हिता जो असे जागता हो, आपुलिया हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक हो, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक हो, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक हो, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. राजा परीक्षितीचं कुळ धन्य आहे. त्या कुळामध्ये राजे होऊन गेले म्हणून का नाही, राजा परीक्षितीच्या कुलामध्ये अनेक राजे जन्माला आले म्हणून ते कुल धन्य आहे असं अजिबात नाही. राजा परीक्षितीच्या कुलाला धन्यता का दिली, त्या कुलामध्ये अनेक भक्त जन्माला आले म्हणून ते कुल धन्य आहे. त्या कुलामध्ये द्रौपदी सारखी महान भक्त झाली. परीक्षितीच्या पूर्वजांच्या मध्ये अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, धर्मराजा, कुंती आत्या हे मोठे मोठे भक्त आहेत भगवान परमात्माचे. भीष्माचार्य, विदुरजी या सगळ्या भक्तांच्या कथा याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. सगळ्या भक्तांच्या कथा सांगत असताना पहिला प्राधान्य दिलं स्त्री महिला भक्ताला. द्रौपदीची कथा सांगितली. द्रौपदी भगवान श्रीकृष्ण परमात्माची एवढी निष्ठावंत भक्त आहे, एवढी निष्ठावंत आहे, तिच्या एवढा दम कोणीच धरणार नाही. द्रौपदीच्या जीवनामध्ये अनंत अडचणी आल्या, पण अडचणीला घाबरून तिच्या तोंडातलं भजन कधी बंद पडलं नाही. अडचणीच्या काळात तर जोरात भजन करायचे, असं तर तिचा श्वास सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होता. द्रौपदी एक महान भक्त आहे, पण तिची भक्ती ही सर्वात श्रेष्ठ ठरली. त्या भक्तीचा परिणाम ती भगवान श्रीकृष्ण परमात्माला आपला भाऊ मानत होती, यात नवल नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सख्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम द्रौपदीवरती करत होते. थोडंसं लक्षपूर्वक ऐका.
भगवान श्रीकृष्ण परमात्मानं सख्या बहिणीवर जे प्रेम केलं नाही ते प्रेम द्रौपदीवरती केलं, स्वच्छ प्रेम. उद्धवजीला टेन्शन यायचं. उद्धवजी म्हणायचे काय देव आहे, आमच्या देवाला काही कळतच नाही. अरे आपलं ते आपलं असतं, परख ते परख. हे सख्या बहिणीला जीव लावत नाही पण मानलेल्या बहिणीचं सारखं भजन करतय, द्रौपदी 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 द्रौपदी. आणि एक दिवस दम निघे ना पण उद्धवानं विचारलंच. उद्धवजी म्हणतात देवा सारखं द्रौपदीचं नाव घेता तुम्ही, काय कारण आहे याला? भगवान थोडेसे गालात हसले, म्हणतात उद्धवा याचं उत्तर आज नाही गडे देत मी तुला, पण योग्य वेळ आल्यानंतर मी तुला नक्कीच सांगेल मी द्रौपदीचं भजन का करतो. देवानं थोडा मध्ये काळ जाऊ दिला आणि मध्ये काही काळ गेल्यानंतर एक दिवस देवानं उद्धवाला विसर पडलाय ही गोष्ट लक्षात आली आणि उद्धवाला घेऊन सुभद्रेच्या भवनामध्ये आले. सुभद्रेच्या भवनात सकाळी सकाळी आल्यानंतर म्हटले सुभद्राताई कालची एकादशी आज द्वादशी खूप खवळली माझी, पटकन काहीतरी नाश्त्याला करून दे, मला भूक लागलीये. सुभद्रा म्हटली देवा असा कसा रे अचानक आला, फोन वगैरे लावायचं नाही का? तो एखादा कॉल केला असता तर मी तयारी करून ठेवली असती, आणि तू अशा वेळेत आला. आता माझ्या एकदम जवळच्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे आणि मला आवरून तिकडं जायचं आणि तुला नाश्ता कधी करून देऊ? ताई खूप भूक लागली ग मला. बर का ना एक काम कर, तिथे ना टेबलवरती सफरचंद ठेवलेत त्यातले सफरचंद घेऊन तू खा. देवालाही तेवढंच पाहिजे होतं. सुभद्राताई मेकअप करण्याच्या नादामध्ये ही साडी घालू का ती साडी घालू, असा मेकअप करू का तसा मेकअप करू. देवाची बहीण साड्यांची काही कमी नाही, शृंगार करायला हजारो दास्या. भगवान परमात्मा टेबलवर ठेवलेले सफरचंद उचलतात, सुरी घेतात. उद्धवाला सांगितलं बस माझ्या शेजारी, आपण दोघ जण सफरचंद खाऊ. देवानं सुरीनं सफरचंद कापायला चालू केलं. अर्ध कापलं सफरचंद उद्धवाच्या हातात दिलं, आणखी थोडं कापलं, पण कापत असताना असं कापलं बोटच कापून घेतलं. देवानं करंगळी कापून घेतली, करंगळी कापली, रक्त गळायला लागलं, टिप 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 रक्ताची धार लागली. पाहिलं उद्धवानं, लाला तुमची करंगळी कापलीये. अरे बापरे, हात झटकला. उद्धवा खूपच लागलं रे मला जिव्हारी, थांबा आत्ता जातो सुभद्राताईकडे आणि चिंधी बोटाला गुंडाळण्यासाठी घेऊन येतो. ओ सुभद्राताई पटकन या, देवाची करंगळी कापलीये. सुभद्रा पळत आली. कृष्णा अरे किती कापले तुझ्या बोटाला, आणि एवढं किती खोलवर जखम गेली रे बाबा. पाहता पाहता अर्धा हात अर्ध अंग रक्ताना लालबुंद झालं. सुभद्राला पाहावंसं वाटना, चिंधी शोधायला निघाली. भरजरी वस्त्र तिने अंगावर घातलेलं होतं, पण आपल्या भावाचं रक्त गळतंय आणि ते थांबवण्यासाठी चिंधी शोधायला गेली. हे कपाट पाहिलं ते पाहिलं ते पाहिलं, अख्खा महल तिनं धुंडाळला, पण चिंधी तिला मिळाली नाही. ती चिंधी शोधतच होती. भगवान परमात्मा म्हटले उद्धव मला सहन होईना रे, आपण शेजारी द्रौपदीचा महल आहे, आपण तिकडे जाऊ. द्रौपदी कडे आले त्यावेळेला माझी द्रौपदी माता सुंदर श्यामल वस्त्र अंगावरती घातलेलं, हातामध्ये कुंकुवाचा करंडा, एका हातामध्ये पूजेची थाळी, त्याच्यामध्ये पाण्याचा घडू भरलेला, तुळशीला पाणी घालत होती, हात जोडत होती आणि म्हणत होती हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा राम हरे कृष्णा राम हरे कृष्णा. द्रौपदी तुळशीला पाणी घालते, हरे राम हरे राम हरे कृष्ण म्हणते. पाणी घालत असताना समोर आलेले कृष्ण कन्हैया पाहिले आणि म्हटले लाला अरे कधी आला तू देवा. पण बोलत असताना त्याचं लक्ष गेलं, देवानं करंगुळी हातात धरली होती आणि आता तर एक हात ओला झाला होता, रक्तानं नवल नाही, दुसऱ्या सुद्धा हाताला रक्त ओघळून लागलेलं होतं. हातातला पाण्याचा घडू धपकन खाली पडला, पूजेची थाळी खाली सांडली. कृष्णा तुझ्या बोटाला काय लागलंय? द्रौपदी अगं माझं बोट कापलंय सुरीनं आणि रक्त वाहतंय. किती वेळ झाला म्हणे? अर्धा तास
झालाय, देवा अजून करंगळीला काही बांधलं नाही तू. द्रौपदी चिंधीच सापडली नाही, चिंधी मिळाली नाही. एवढं बोलेपर्यंत दम म्हणजे तुझं तोंड आता बंद कर, मला काय करायचं ते करू दे. हातातली थाळी तर खालीच पडली होती, पण द्रौपदी ना भर जरी वस्त्र अंगावरती घातलेला, त्या वस्त्राचा पदर घेतला, तर पदराकडनं साडी फाडली आणि देवाच्या बोटाला गुंडाळली. पण ती साडी बोटाला गुंडाळत असताना, पदर फाडत असताना उद्धवजी म्हणतात, द्रौपदी ताई थांबा, असं म्हणेपर्यंत साडी फाडली. आणि मग उद्धवजी म्हणतात, द्रौपदी ताई साडी फाडली तुम्ही, पण तुम्हाला शास्त्र माहिती आहे का? म्हणे काय? म्हणे शास्त्र सांगतंय, सौभाग्यवती स्त्रीनं डोक्यावरचा पदर कधी खाली पडू द्यायचा नसतो. शास्त्र काय सांगतंय? सौभाग्यवती स्त्रीनं डोक्यावरचा पदर कधी खाली पडू द्यायचा नसतो. घ्या आता तरी घ्या सांगितल्यावर. हे उद्धवानं सांगितलं देवाच्या भावानं, मी सांगत नाही तुम्हाला. घ्या बरं जरा टपाटप. सौभाग्यवती स्त्रीनं डोक्यावरचा पदर खाली पडू द्यायचा नसतो आणि सौभाग्यवती स्त्रीनं पदराकडनं कधी साडी फाडायची नसते. द्रौपदी ताई म्हणते, उद्धवाची शास्त्र मला माहिती आहे की सौभाग्यवती स्त्रीनं पदर खाली पडू द्यायचा नाही आणि पदराकडनं साडी फाडायची नाही. पदराकडनं जर साडी फाडली तर कुंकवाला धोका आहे, हे मला माहिती आहे. पण याचा विचार न करता मी साडी का फाडली? ऐका उद्धवा, माझ्या कपाळावरचं कुंकू किती दिवस जिवंत ठेवायचं हे त्याच्या हातात आहे, ज्याच्या बोटाला मी चिंधी गुंडाळली. हे त्याच्या हातामध्ये की कपाळावरचं कुंकू किती दिवस जिवंत ठेवायचंय तो ठरवल. या पदर फाडल्याचं फळ द्यायचं का नाही द्यायचं ते ठरवल. भगवान म्हणत होते, द्रौपदी ठीक आहे तुझा भाव आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण तू पदराकडनं साडी नको फाडायला होती. बरं ते पदराचं जाऊ दे, पण एवढी महागाची साडी तू काहीच विचार न करता टर्रकन फाडलीस ग. तेव्हा द्रौपदी म्हटली, भगवान ही साडी फाडली ती मी नाही फाडली, ही साडी फाडली ती मी नाही फाडली. द्रौपदी काय म्हणते, भगवान मैंने नहीं फाडा चीर, मी हे वस्त्र फाडलंच नाही. मग मैंने नहीं फाडा चीर, पीर देख कर अधीर हो. देवा माझ्या अंगावरच्या वस्त्रानं तुम्हाला पाहिलंय, पीर म्हणजे प्रियतम, पीर देख कर अधीर हो. भगवान धागे ही स्वयं नाथ, चीर छोड़ भागे है. तुम्हाला पाहिलं आणि माझ्या वस्त्रातले धागे तुम्हाला पाहिल्या बरोबर वस्त्र सोडून तुमच्याकडे पळाले. गोपाल ओ धागे है अभागे, जो बढ़े नहीं आगे, भाग उन्हीं के जागे, जो उंगली पे लागे है. अर्थ तुम्हाला समजावून सांगते. कन्हैया हे वस्त्र मी फाडलं नाही. मग हे फाटलं कसं? तर तुम्हाला पाहिल्या बरोबर वस्त्रातले धागे मला सोडून तुमच्याकडे पळाले. एवढं प्रेम हे वस्त्रातले धागे सुद्धा तुमच्यावरती करतात. भगवान जे धागे, जे वस्त्र तुमच्या बोटावर लागलं, गुंडाळला गेलं, ते भाग्यवान ठरलं आणि जे माझ्याजवळच राहिलं ते अभागी ठरलं. एवढं प्रेम करणारी द्रौपदी, पण तिच्या जीवनात संकटाला काही कमी नाही. असं संकट तिच्या जीवनामध्ये आलंय की भर सभेमध्ये तिच्या अंगावरचं वस्त्र ओढण्याचं नीच कृत्य चालू झालं. दुर्योधन राजसिंहासनावरती बसलेला, दुःशासना घे तिच्या अंगावरचं वस्त्र काढून, दासी येते आपली, जुगारात जिंकलंय आपण तिला. दीन दुबळी झालेली ती द्रौपदी दीन वाणीनं प्रत्येकाकडे आवाज देते, पितामह वाचवा मला, माझ्या अंगावरचं वस्त्र ओढण्याचं काम चालू झालंय. या कुलाची कुलवधू आहे मी, सांगा यांना कुणीतरी माझ्या अंगावरचं वस्त्र ओढू नका. धाय मोकळून हंबरडा फोडून द्रौपदी रडते, प्रत्येकाकडे दयेची भीक मागते, कोणीतरी मला वाचवाव. अरे भर सभेमध्ये एका अबला स्त्रीच्या अंगावरचं वस्त्र ओढावं एवढं काय मी कुणाचं केलंय? आजपर्यंत या घरात जसा माझा पाऊल पडलाय
मला असं का, माझ्या बाबतीत असं का घडावं? पितामह सांगा ना तुम्ही, माझ्या अंगावरचं वस्त्र उडू नका म्हणा. पितामहांनी मान खाली घातली. का? पाप्यांचं मीठ खाऊन मान खाली जात असते, म्हणून मीठ सुद्धा कोणाचं खावं याचा विचार माणसानं 100 वेळा करावा. काही लोक तर पाप्याच्या घरी वर्षानुवर्ष जेवतात, त्यांची काय अवस्था असेल? मीठ खाणाराची ही अवस्था झाली. पितामहांची मान खाली झाली, काहीच बोलले नाही. कळून चुकलं द्रौपदीला, पितामह आपल्याला वाचवणार नाही. द्रोणाचार्य, आपण या घराचे गुरु आहात, वाचवा मला, या संकटातून वाचवा. माझ्या अंगावरचं वस्त्र ओढतायत. एखाद्या स्त्रीच्या अंगावरचं वस्त्र भर सभेमध्ये ओढणं ही चांगली गोष्ट नाहीये. याचे फार वाईट परिणाम होत असतात. ज्या ज्या वेळेला नारीचा अपमान झालाय त्या त्या वेळेला प्रलय झालेला आहे, काहीतरी अघटित घडलेलं आहे. वाचवा मला. 5 पती होते द्रौपदीचे, एकाहून एक बडी, पण 5 पतींनी माना खाली घातल्या. बलदंड असणारा भीम दादा पण गदेची मूठ फिरवत बसला, काहीच बोलू शकला नाही. अरे धर्म शिकवणारा धर्मराजा तोही शांत झाला. द्रौपदीच्या लक्षात आलं, यांच्यातलं आपल्याला कोणीच वाचवणार नाही. आता अंगावरचं वस्त्र आपल्या जर पूर्ण निघालं तर आपण तोंड दाखवण्याच्या सुद्धा पात्रतेचे राहणार नाही. तिच्या लक्षात आलंय, आता या संकट प्रसंगी आपल्याला एकच वाचवणार आहे, माझा भाऊ, या विश्वाचा मालक कृष्ण कन्हैया. तिने आर्त आवाज दिला, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडिले भारी, हरी तू आमुचा कैवारी, आले दुःख निवारी. कोठे गुंतलासी द्वारके चाराया, 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 गुंतलासी द्वारके चाराया, कोठे गुंतलासी द्वारके चाराया, कोठे गुंतलासी द्वारके चाराया. वेळ का सखया लाविला, वेळ का सखया लाविला, लाविला, वेळ का सखया लाविला, कोठे गुंतलासी द्वारके चाराया, कोठे गुंतलासी द्वारके चाराया, कोठे गुंतलासी चाराया, कोठे गुंतलासी द्वारके 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 चाराया.
संकटामध्ये मी सापडलेला या संकटातून मला वाचव कृष्णा धाव रे लवकरी संकट पडले भारी हरी तू आमचा कैवारी आले दुःख निवारी कृष्णा धाव कृष्ण 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 या नावाचा टाहो फोडला वस्त्र ओढणारा उडतच होता पण जेव्हा आर्त हात मारली द्रौपदीनं भगवान परमात्मा धावून आले आणि द्रौपदीला एवढी वस्त्र दिली आणि वस्त्र ओढणाऱ्याला कळत नव्हतं मी द्रौपदीच्या अंगावरची साडी ओढतो का कपडा मिल मधला कपडा ओढतोय वस्त्र संपेना ओढणारा थकला चक्कर येऊन जमिनीवर पडला आणि जगाच्या बापानं विश्वाच्या मालकानं द्रौपदीचं लज्जा रक्षण केलंय गोपाल कृष्ण भगवान की जय द्रौपदीचं लज्जा रक्षण झालं द्रौपदी वाचली या संकटातून आणि द्रौपदी वाचल्यानंतर द्रौपदीनं लाडाने विचारलं काना तू यायला उशीर का बरं केला किती माझी फजिती झाली तुला माहितीये अरे रथी महारथी खाली माना घालून उभे राहिले कुणाची मान वन करण्याची हिंमत झाली नाही या संकटातून तुम्हाला वाचवलं देवा तुझे कोटी कोटी माझ्यावर उपकार आहेत रे बाबा पण तू उशीर का केला मला सांग ना देवा द्रौपदी उशीर तुझ्यामुळेच झाला म्हणे माझ्यामुळे अगं जवळच होतो तुझ्या पण तुम्हाला म्हटली कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया जवळच होतो पण द्वारकेला जावं लागलं विश्वनायका वैकुंठ निवासा हे वैकुंठात राहणाऱ्या तिथून वैकुंठाला गेलो जेव्हा तू म्हटली ना हृदय सिंहासनावर माझ्या अधिराज्य गाजवणाऱ्या भगवान परमात्मा अगं इथूनच उडी घातली मी होतो इथंच पण फिरावं लागलं एवढ्या दूर द्रौपदी खरं सांगू तुला दुसरं कारण त्याच्याही पेक्षा लवकर आलो असतो ग पण जेव्हा दुःशासन तुझ्या अंगावरचं वस्त्र ओढत होतं ना तेव्हा तो हातानं वस्त्र धरलं होतं असं दाताखाली धरलं होतं मला वाटलं तुझी दात फार मजबूत आहेत आणि तुझ्या दाताच्या बळावर तू स्वतःचं रक्षण करू शकतेस असं मला वाटलं जेव्हा तू दातातलं वस्त्र सोडलं आणि हातानं धरलं ना मग मला वाटलं की हिचे हात फार मजबूत आहेत ही स्वतःच्या हातानं स्वतःचं लज्जा रक्षण करू शकते म्हणून मला यायला उशीर झाला पण द्रौपदी खरं सांगू ज्यावेळेला दातातलं वस्त्र सुटलं हातातलं वस्त्र सुटलं दोन्ही हात वरती केले आणि जेव्हा म्हटली ना कृष्णा धाव रे लवकरी दोन्ही हात वर केल्याबरोबर मी प्रगट झालो ग आणि वस्त्रच बनलो मी तुला वाचवलं द्रौपदी लक्षात घ्या अडचणीच्या प्रसंगी संकट समयी देवानं तात्काळ धावून यावं आणि आपल्याला अडचणीतून बाहेर काढावं याच्यासाठी गोपाल कृष्ण भगवान की जय 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 श्री राधेशा हात वर करण्याचं हेच कारण आहे त्याच्या आपल्याकडे दुसरं काही कारण नाही सोप्या भाषेत सांगते कधी कधी तुम्ही चित्रपटात पाहिलं असेल मराठी चित्रपट हिंदी चित्रपट त्याच्यामध्ये जर एखादा आरोपी धरला तर तो हात कसे करतो पोलिसांना सगळ्या पोलिसांनी असा घेराडा घातलेला असतो ना आरोपी मध्ये असतो हातातले सगळी शस्त्र बंदूक वगैरे टाकून देतो ना हात कसं करतो असे करतो म्हणजे याचा अर्थ काय मी तुम्हाला स्वतःला समर्पित केलंय मला तुम्ही पकडू शकता तसं देवाच्या दरबारातले आपण सुद्धा आरोपीच आहोत पण त्यानं आपल्याला घ्यावं त्याच्याकडे याच्यासाठी वरती हात करायचे कृष्णा धावरे लवकरी अशी द्रौपदीची करुण कहाणी आपण पुढे पाहणार आहोत पण तुमचे थोडेसे हातपाय मोकळे झाले पाहिजेत याच्यासाठी सुंदर भजन करायचंय सगळ्यांनी उठून उभं राहायचंय सुंदर नाचायचं आहे उडी मारायची आहे आनंद घ्यायचा आहे आणि एक गोष्ट ऐका जो भागवतात नाचेल देवाच्या कथा कीर्तनात नाचलात ना तर 184च्या फेऱ्यामध्ये नाचण्याची गरज पडणार नाही इथं नाचलात तर संसारात नाचायची गरज पडणार नाही संसारात नाचण्यासाठी तो स्वतः लक्ष्मी सहित म्हणून सगळ्यांनी आनंदाने नाचा उड्या मारा सगळेजण उठून उभे राहा
ठेवायचा आहे आणि आनंद घ्यायचा आहे. आपल्याकडे कोण पाहतं याचा अजिबात विचार करायचा नाही, पण आपण स्वतःचा आनंद घ्या. मी कोण आहे काय आहे याचा विचार नको. मी देवाचा भक्त आहे, श्रीकृष्णाचा भक्त आहे, माझ्या पांडुरंगाचा मी भक्त आहे, एवढंच डोक्यात ठेवायचं आणि आनंद घ्यायचा. फार प्रेमानं पुरुष मंडळ जास्त आनंद घ्या. वय झाल्यानंतर आपल्याला कुठं जाता येत नाही, हीच आपल्यासाठी एक आनंद घेण्याची जागा आहे. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे 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 हो राधे. मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे.